नमस्कार. चला तर मग आज एका नवीन विषयाची चिरफाड करूया. आज आपल्या हातात आहे मायक्रोसॉफ्ट ॲझ्युअर डेव्हलपर कोर्स AZ204 चा अभ्यासक्रम. आता हे AZ204 नाव ऐकून एखाद्या सिक्रेट एजंटच्या कोडनेमसारखं वाटतंय नाही का? हो, अगदी. पण घाबरायचं काही कारण नाही हा. हा खरं तर डेव्हलपरसाठी बनवलेला एक नकाशा आहे जो त्यांना ॲझ्युअरच्या जगात स्वतःचे ॲप्लिकेशन्स तयार करायला मदत करतो. एक नकाशा. छान उपमा आहे. किंवा तुम्ही याला एक डिजिटल लेगो बॉक्स समजू शकता. लेगो बॉक्स. हो, जसं आपण वेगवेगळ्या आकाराचे ब्लॉक्स जोडून काहीतरी बनवायचो तसंच ॲझ्युअर डेव्हलपर्सना वेगवेगळे क्लाउड सर्व्हिसेस नावाचे ब्लॉक्स देतं. आणि हा AZ204 कोर्स आपल्याला शिकवतो की हे ब्लॉक्स वापरून एक मजबूत, सुरक्षित आणि प्रभावी डिजिटल घर कसं बांधायचं. आणि कोणता ब्लॉक कशासाठी वापरायचा हे सोप्या भाषेत समजून घेणं. नक्कीच. आपण या कोर्सच्या प्रत्येक लर्निंग पाथमधून प्रवास करणार आहोत. जणू काही एका मोठ्या डिजिटल शहराची पाहणी करतोय. चला, पहिला थांबा घेऊया. तर आपल्या डिजिटल शहराची सुरुवात करायची आहे एक घर किंवा दुकान बांधण्यापासून, म्हणजेच एक वेबसाईट किंवा वेब ॲप. यासाठी पहिला ब्लॉक आहे ॲझ्युअर ॲप सर्व्हिस. मला असं समजलंय की हे म्हणजे इंटरनेटवर घर बांधण्यासाठी तयार प्लॉट विकत घेण्यासारखं आहे. हे खरं आहे का? हो, आणि त्याहूनही बरंच काही आहे. अच्छा. तुम्ही फक्त तयार प्लॉट नाही तर प्लंबर, इलेक्ट्रिशियन आणि इतर सगळी साधनं पण भाड्याने घेता. म्हणजे डेव्हलपरच्या भाषेत तुम्हाला सर्व्हरची देखभाल, ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स किंवा नेटवर्किंगची काळजी करावी लागत नाही. अच्छा, म्हणजे ती सगळी डोकेदुखी ॲझ्युअरची. अगदी. तुम्ही फक्त तुमच्या घराच्या डिझाईनवर म्हणजेच तुमच्या कोडवर लक्ष केंद्रित करता. आणि सुरक्षेचं काय? म्हणजे घराला कुलूप वगैरे लावण्याची सोय? नक्कीच. तिथे SSLTS सर्टिफिकेट्स येतात. पूर्वी हे सर्टिफिकेट्स विकत घेणं, इन्स्टॉल करणं, दरवर्षी रिन्यू करणं ही एक मोठी डोकेदुखी होती. हो, मी ऐकलंय. पण ॲझ्युअर ॲप सर्व्हिसमध्ये तुम्हाला मॅनेज्ड सर्टिफिकेट्स मिळतात जे मोफत असतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपोआप रिन्यू होतात. वा, म्हणजे ॲझ्युअर तुमच्या घराला एक असं कुलूप लावतं जे कधीच जुना होत नाही. बरोबर. आणि त्याची चावीही सांभाळतं. भारीच आहे हे. आणि मी स्केलिंग आणि डिप्लॉयमेंट स्लॉट्सबद्दलही ऐकलंय. ते काय प्रकार आहेत? स्केलिंग म्हणजे तुमच्या दुकानात अचानक गर्दी वाढल्यावर दुकान मोठं करण्याची क्षमता. अच्छा. यात 2 प्रकार आहेत. स्केल अप म्हणजे तुमच्या दुकानात जास्त क्षमतेचा AC लावणं आणि स्केल आउट म्हणजे शेजारची दुकानं विकत घेऊन तुमचं दुकान मोठं करणं. आणि हे सगळं एका क्लिकवर होतं? हो, आणि डिप्लॉयमेंट स्लॉट्स ही तर एक भन्नाट गोष्ट आहे. समजा तुम्हाला तुमच्या दुकानाचं इंटेरियर बदलायचं आहे. हां. तुम्ही दुकान बंद न ठेवता शेजारी एक तसंच छोटं दुकान उभारून तिथे नवीन डिझाईन तपासू शकता. आणि ग्राहकांना ते आवडलं की एका क्षणात मुख्य दुकानात ते बदल लागू करू शकता. याला स्वॅप म्हणतात. म्हणजे आपल्या मुख्य वेबसाईटवर काहीच परिणाम होत नाही. अजिबात नाही. म्हणजे आपल्याकडे एक मजबूत घर तयार आहे. पण घरातल्या छोट्या छोट्या स्वयंचलित कामांसाठी काय? जसं की कोणी दारात आलं की लाईट आपोआप लागावी, इथेच ॲझ्युअर फंक्शन्स येतात का? अगदी. मला हे छोटे रोबोट्स आहेत असं सांगण्यात आलंय. हो, ही उपमा एकदम योग्य आहे. ॲझ्युअर फंक्शन्स हे असे छोटे रोबोट्स आहेत जे तुम्ही सांगितलेलं एकच काम करतात आणि तेही फक्त गरज पडल्यावर. फक्त गरज पडल्यावर? हो, यालाच सर्व्हरलेस कम्प्युटिंग म्हणतात. सर्व्हरलेस म्हणजे सर्व्हर नाही असं नाही, तर तुम्हाला त्या सर्व्हरची काळजी करायची गरज नाही जिथे हे रोबोट्स राहतात. अच्छा, म्हणजे मोशन सेन्सर लाईटसाठी जसं आपल्याला स्वतंत्र मीटरची चिंता नसते तसं काहीसं. अगदी बरोबर. पण मग एक डेव्हलपर पूर्ण वेब ॲप बनवण्याऐवजी हे छोटे रोबोट्स का वापरेल? याचा नेमका फायदा काय? याचे 2 मोठे फायदे आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे खर्च. पैसे वाचतात. हो, वेब ॲपसाठी तुम्हाला महिन्याचं एक निश्चित भाडं द्यावं लागतं, तुमची वेबसाईट कोणी वापरली नाहीत तरी. पण फंक्शनचं बिल फक्त तेवढ्याच सेकंदांसाठी येतं जेवढ्या वेळ ते काम करतात. म्हणजे जर कोणीच दारात आलं नाही तर मोशन सेन्सर लाईटचं बिल? 0. अगदी. आणि दुसरा फायदा म्हणजे हे इव्हेंट ड्रिव्हन असतात. म्हणजे एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया देण्यासाठी बनवलेले असतात. उदाहरणार्थ, कोणीतरी तुमच्या स्टोरेजमध्ये एक नवीन फोटो अपलोड केला. ही एक घटना झाली की फंक्शन आपोआप सुरू होऊन त्या फोटोची साईज कमी करून दुसऱ्या फोल्डरमध्ये ठेवेल. वा, या ट्रिगर्स आणि बाइंडिंग्स या संकल्पना महत्त्वाच्या आहेत असं मी ऐकलंय. त्या जरा सोप्या करून सांगाल का? नक्कीच. ट्रिगर म्हणजे त्या रोबोटला कामाला लागण्याचा इशारा. अलार्म सारखं. हो, जसं फोटो अपलोड झाला हा एक ट्रिगर आहे किंवा दर तासाने हा एक टायमर ट्रिगर आहे.
आणि बाइंडिंग म्हणजे त्या रोबोटचे हातपाय. हातपाय. हो, म्हणजे तुम्ही फक्त घोषित करता की माझा इनपुट हा स्टोरेजमधला फोटो आहे आणि माझा आउटपुट हा दुसऱ्या डेटाबेसमधला एक रेकॉर्ड आहे. Azure आपोआप त्या फाईलला वाचण्याचं आणि डेटाबेसमध्ये लिहिण्याचं किचकट काम स्वतः करतं. म्हणजे डेव्हलपरला फक्त मधल्या कामावर लक्ष द्यायचं आहे. बरोबर. छान. म्हणजे आता आपला ॲप चालू झालाय आणि छोटे रोबोट्सही कामाला लागलेत. पण या सगळ्यांना लागणारा कच्चा माल म्हणजे डेटा कुठे ठेवायचा? फोटो, व्हिडिओज, इथे ब्लॉब स्टोरेजची एंट्री होते, बरोबर? अगदी. ब्लॉब म्हणजे बायनरी लार्ज ऑब्जेक्ट. पण सोप्या भाषेत हे एक अवाढव्य डिजिटल गोदाम आहे. डिजिटल गोदाम. हो, इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा आणि आकाराचा डेटा म्हणजे फाईल्स ठेवू शकता. पण हे फक्त एक साधं गोदाम नाही, इथे लाईफ सायकल मॅनेजमेंट नावाची एक हुशार व्यवस्था आहे. लाईफ सायकल मॅनेजमेंट हे काय आहे? गोदामातल्या वस्तूंची एक्सपायरी डेट तपासण्यासारखं आहे का काही? हां, जवळजवळ तसंच. विचार करा, तुमच्याकडे काही वस्तू आहेत ज्या रोज लागतात, काही महिन्यातून एकदा आणि काही वर्षातून एकदा. हां, बरोबर. तुम्ही सगळ्याच वस्तू दाराजवळ ठेवणार नाही, बरोबर? लाईफ सायकल मॅनेजमेंट तुम्हाला नियम बनवू देतं. जसं की जी फाईल 30 दिवसांपासून कोणी वापरली नाही, तिला हॉट टायरमधून कोल्ड टायरमध्ये हलवा. हॉट आणि कोल्ड टायर. हो, हॉट म्हणजे जिथे डेटा पटकन मिळतो पण ते महाग असतं, आणि कोल्ड म्हणजे स्वस्त पण थोडं हळू. आणि मग आर्काइव्ह टायर आहे, जे अत्यंत स्वस्त असतं पण डेटा परत मिळायला काही तास लागतात. म्हणजे आपला खर्च आपोआप कमी होतो. अगदी. आणि डेव्हलपर्स या गोदामाशी बोलण्यासाठी .NET सारख्या भाषांसाठी खास लायब्ररी वापरतात. ठीक आहे. म्हणजे फाईल्ससाठी आपल्याकडे गोदाम आहे, पण ॲपमधला इतर डेटा जसं की ग्राहकांची यादी, उत्पादनांची माहिती जी सतत शोधावी लागते, अपडेट करावी लागते, त्याचं काय? तुमचा मुद्दा बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला गोदामापेक्षा एका ग्रंथालयाची गरज आहे. ग्रंथालय. आणि इथेच Azure Cosmos DB येतो. हे एक साधं ग्रंथालय नाही, तर एक सुपर ॲडव्हान्स्ड, जागतिक स्तरावर शाखा असलेलं ग्रंथालय आहे. वा. याची खासियत म्हणजे हे मल्टी मॉडेल आहे. म्हणजे तुम्ही यात कोणत्याही प्रकारचा डेटा कोणत्याही स्ट्रक्चरमध्ये ठेवू शकता आणि ते जगभरात तुमच्या वापरकर्त्यांच्या जवळ डेटाची कॉपी ठेवतं. त्यामुळे सगळ्यांना डेटा अत्यंत वेगाने मिळतो. यात कन्सिस्टन्सी लेव्हल्स नावाची एक गोष्ट आहे जी मला थोडी किचकट वाटते. सोप्या शब्दात याचा अर्थ काय? हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. विचार करा, तुम्ही तुमचं सोशल मीडिया प्रोफाईल नाव बदललं. कन्सिस्टन्सी लेव्हल ठरवते की हे नवीन नाव तुमच्या सगळ्या मित्रांना किती लवकर दिसेल. अच्छा. स्ट्रॉंग कन्सिस्टन्सी म्हणजे जगातल्या प्रत्येक वापरकर्त्याला तुमचं नवीन नाव एकाच क्षणी दिसेल, याची 100% हमी. पण यासाठी जास्त वेळ आणि पैसा लागतो. आणि दुसरा प्रकार? दुसरीकडे आहे इव्हेंच्युअल कन्सिस्टन्सी. म्हणजे काही मित्रांना नाव लगेच दिसेल, तर काहींना काही सेकंदांनंतर. हे खूप वेगवान आणि स्वस्त आहे. म्हणजे डेव्हलपरला ठरवावं लागतं की त्याच्या ॲपसाठी काय महत्वाचं आहे. बरोबर. बँकेच्या बॅलन्ससाठी स्ट्रॉंग हवी, पण सोशल मीडियाच्या लाईकसाठी इव्हेंच्युअल चालून जातं. समजलं. आता आपण ॲप बनवलं, डेटा साठवला. पण एक मोठी समस्या नेहमी ऐकायला मिळते, अरे हे माझ्या मशीनवर तर चालत होतं. हो. यावर कंटेनरचे उत्तर आहे असं म्हणतात. ही संकल्पना जरा समजावून सांगाल का? नक्कीच. ही एक क्रांतिकारी संकल्पना आहे. विचार करा, तुम्ही तुमच्या मित्रासाठी एक खास केक बनवत आहात. तुम्ही त्याला फक्त रेसिपी पाठवली तर कदाचित त्याच्या ओव्हन वेगळ्या तापमानावर काम करत असेल, केक बिघडू शकतो. बरोबर. कंटेनर म्हणजे तुम्ही फक्त रेसिपी नाही, तर पीठ, साखर, अंडी, ओव्हन आणि अगदी किचन सिंक सुद्धा एका मोठ्या बॉक्समध्ये पॅक करून पाठवता. काय सांगताय? हो, हा बॉक्स म्हणजे कंटेनर. आता तुमचा मित्र हा बॉक्स कुठेही उघडो, केक अगदी तसाच बनेल जसा तुमच्याकडे बनला होता. मस्त कल्पना आहे. तर Azureमध्ये हे बॉक्स ठेवायला आणि चालवायला काय सोय आहे? Azureमध्ये यासाठी 3 मुख्य सेवा आहेत. कोणत्या? पहिली, Azure कंटेनर रजिस्ट्री, म्हणजे एक खाजगी लायब्ररी जिथे तुम्ही तुमचे हे सर्व रेसिपी बॉक्स साठवून ठेवता. दुसरी, Azure कंटेनर इन्स्टन्सेस, म्हणजे एखादा बॉक्स पटकन चालून बघायचा असेल तर ही सेवा उत्तम आहे. आणि तिसरी आहे Azure कंटेनर ॲप्स. बरोबर. जेव्हा तुमच्याकडे अनेक छोटे छोटे बॉक्स म्हणजे मायक्रो सर्व्हिसेस असतात आणि त्यांना एकत्र मिळून काम करायचं असतं, तेव्हा ही सेवा वापरतात. जसं हॉटेलच्या किचनमध्ये वेगवेगळे शेफ एकत्र काम करतात. अगदी तसंच. वाह, आपण एक संपूर्ण डिजिटल शहरच उभं केलंय. पण ह्या शहराच्या सुरक्षेचं काय? वॉचमॅन शिवाय तर सगळं व्यर्थ आहे. हो, आणि इथे ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन हे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत. काय फरक आहे दोन्हींमध्ये? ऑथेंटिकेशन म्हणजे तुम्ही कोण आहात हे तपासणं.
म्हणजे शहराच्या गेटवर तुमचं ओळखपत्र तपासणं. आणि ऑथरायझेशन? ऑथरायझेशन म्हणजे तुम्हाला आतमध्ये काय करायची परवानगी आहे हे तपासणं. म्हणजे तुमच्या ओळखपत्रावर लिहिलेलं असतं की तुम्ही कोणत्या इमारतीत जाऊ शकता. अच्छा. यासाठी Azure मायक्रोसॉफ्ट आयडेंटिटी प्लॅटफॉर्म नावाची एक तयार सुरक्षा यंत्रणा देतं. पण ही सुरक्षा फक्त वापरकर्त्यांसाठी आहे का? ॲप्सना एकमेकांशी बोलताना पण पासवर्ड्स लागतात. त्यांचं काय? बरोबर. आणि हीच डेव्हलपर्सची एक मोठी डोकेदुखी असते. यावर Azure 2 उत्तम उपाय देतं. पहिला आहे Azure की वॉल्ट. की वॉल्ट म्हणजे डिजिटल तिजोरी. अगदी. तुम्ही तुमच्या ॲपचे सर्व पासवर्ड्स, गुप्त चाव्या इथे ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी कोडमध्ये लिहाव्या लागत नाहीत. आणि दुसरा उपाय? दुसरा उपाय त्याहूनही जबरदस्त आहे. मॅनेज्ड आयडेंटिटीज. म्हणजे? यात तुमच्या ॲपला Azureकडून स्वतःचं एक अधिकृत ओळखपत्र मिळतं. त्यामुळे जेव्हा तुमच्या ॲपला की वॉल्ट किंवा दुसऱ्या Azure सेवेशी बोलायचं असतं, तेव्हा त्याला पासवर्डची गरजच लागत नाही. वा, म्हणजे जणू काय तुमच्या ॲपला VIP पास मिळालाय. हो. यामुळे पासवर्ड लीक होण्याचा धोकाच नाहीसा होतो. आता आपलं शहर सुरक्षित आहे आणि त्यातल्या इमारती एकमेकांशी बोलू लागल्या आहेत. या संवादाला आपण API म्हणतो, बरोबर? हो. जसं हॉटेलमध्ये वेटर काम करतो. पण जेव्हा असे शेकडो वेटर्स असतील तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवायला एक मॅनेजर लागतो. इथेच API मॅनेजमेंट येतं का? अगदी अचूक. API मॅनेजमेंट हे तुमच्या सगळ्या APIसाठी एका हॉटेल मॅनेजरचं काम करतं. पण मला या वेगळ्या मॅनेजरची काय गरज आहे? मी माझ्या API मध्येच सुरक्षा टाकू शकतो. चांगला प्रश्न आहे. पण हा मॅनेजर खूप महत्वाची कामं करतो. तो एक संरक्षक ढाल म्हणून काम करतो. बाहेरच्या हल्ल्यांपासून तुमच्या आतल्या सिस्टीमचं रक्षण करतो. अच्छा. तो ठरवतो की कोणता ग्राहक किती ऑर्डर देऊ शकतो, म्हणजे थ्रॉटलिंग. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो दुसऱ्या डेव्हलपर्ससाठी एक स्वच्छ, सुंदर मेन्यू कार्ड तयार करतो. आता आपण शेवटच्या काही टप्प्यांवर आलो आहोत. आपल्या शहरातल्या वेगवेगळ्या विभागांना एकमेकांना माहिती द्यायची आहे. पण ते थेट फोन करण्याऐवजी वेगळ्या पद्धती वापरतात असं मी ऐकलंय. इव्हेंट आधारित आणि मेसेज आधारित सोल्युशन्स, यात नेमका काय फरक आहे? हा एक सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे. इव्हेंट आधारित म्हणजे दवंडी पिटवण्यासारखं. दवंडी? हो. समजा शहरात एक नवीन ऑर्डर आली आहे अशी घोषणा केली जाते. ही घोषणा पॅकिंग, बिलिंग, डिलिव्हरी असे सगळे विभाग ऐकतात. पण ज्याला त्यात रस आहे फक्त तोच त्यावर काम करतो. म्हणजे घोषणा करणारा आणि ऐकणारा एकमेकांना ओळखत नाहीत. बरोबर. Azureमध्ये हे काम इव्हेंट ग्रिड नावाची सेवा करते. आणि मेसेज आधारित म्हणजे? ते पोस्ट बॉक्समध्ये टाकता आणि तुम्हाला खात्री असते की ते पत्र योग्य ठिकाणी पोहोचेल आणि त्यावर काम केलं जाईल. म्हणजे इथे कामाची हमी असते. हो, ते हरवणार नाही. Azureमध्ये यासाठी सर्व्हिस बस किंवा स्टोरेज क्यू यांसारख्या सेवा आहेत. आणि आता शेवटचा आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आपलं हे सुंदर डिजिटल शहर उभं राहिलं, सगळं सुरळीत चालू आहे, पण अचानक काहीतरी बिघडलं तर? एखादा ॲप स्लो झाला किंवा क्रॅश झाला तर तो बिघाड कुठे झालाय हे कसं शोधायचं? त्यासाठी Azureने ॲप्लिकेशन इन्साइट्स नावाचा एक डॉक्टर किंवा गुप्तहेर दिलाय. डॉक्टर? हो. हे तुमच्या ॲपच्या आरोग्यावर 24 तास लक्ष ठेवून असतं. ते फक्त ॲप बिघडल्यावरच नाही, तर ते बिघडण्याच्या आधीच धोक्याची सूचना देतं. म्हणजे हे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन सारखं आहे. अगदी. ते तुम्हाला सांगतं की तुमच्या ॲपचा कोणता भाग जास्त वेळ घेतोय, कोणत्या वापरकर्त्यांना एरर येतायत आणि कोणत्या वेळी तुमच्या ॲपवर सर्वात जास्त भार असतो. म्हणजे हे फक्त समस्या सोडवण्यासाठी नाही, तर ॲपला अधिक चांगलं बनवण्यासाठी पण आहे. हो, आणि तोच याचा खरा उपयोग आहे. हे तुमच्या ॲपसाठी एका फिटनेस ट्रॅकर सारखं आहे. ते सांगतं की तुमचा ॲप कुठे अनावश्यक ऊर्जा खर्च करतोय आणि त्याचा परफॉर्मन्स कसा सुधारता येईल. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण एक साधं वेब ॲप बनवण्यापासून सुरुवात केली आणि आता आपल्याकडे एक संपूर्ण, स्वयंचलित, सुरक्षित आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणारं डिजिटल शहर आहे. अगदी बरोबर. महत्वाचं म्हणजे हा कोर्स फक्त वेगवेगळी साधनं कशी वापरायची हे शिकवत नाही, तर ही सगळी साधनं एकत्र जोडून एक शक्तिशाली, सुरक्षित आणि प्रभावी सोल्युशन कसं तयार करायचं याची दृष्टी देतो. ही वेगवेगळी हत्यारं नाहीत, तर एक संपूर्ण टूल बॉक्स आहे. आणि चांगल्या डेव्हलपरला माहीत असतं की कोणत्या कामासाठी स्क्रूड्रायव्हर वापरायचा आणि कोणत्या कामासाठी हातोडा. अगदी. हे सगळं ऐकल्यावर एक विचार नक्की मनात येतो. आज आपण जी वेगवेगळी डिजिटल लेगो ब्लॉक्स पाहिली, फंक्शन्स, ब्लॉक स्टोरेज, कंटेनर्स, यापैकी कोणतेही 2 किंवा 3 ब्लॉक्स एकत्र जोडून
आपल्या रोजच्या आयुष्यातली कोणती एक छोटी पण त्रासदायक समस्या सोडवता येईल. विचार करा.